पुन्हा नव्याने भाग 25. त्याने फोनचं लोकेशन ट्रेस करायला सांगितलं. कॉलर आय डी होता, त्यामुळे नंबर दिसत होता. नंबर लावला तर नंबर अस्तित्वात नाही असं येत होतं, तर कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया. त्याने आपल्या साथीदारांना कामाला लावलं होतं. आवाज सारखा डोक्यात घुमत होता. कोणाचा असेल? कोणी एम्प्लॉईजचा असेल की युनियनपैकी कोणाचा? काही कळायला मार्ग नव्हता. हातावर हात ठेवून तर तो बसणार नव्हता. आधीच खूप उशीर झाला होता. त्याने एक एक करून लँडलाईनवरून फोन लावून बघितला. आवाज कोणाचाच मॅच होत नव्हता. तो थोडा वेळ विचार करत होता. मनात काही आपल्याकडून राहत नाही ना. तोपर्यंत नंबर लोकेशन ट्रेस झालं होतं. त्याच्या साथीदाराचा फोन होता. अहमदाबाद दाखवत होतं. काय? तिकडे एवढा लांब? कोण असेल? कोणीतरी चांगलाच प्लॅन करून केलं होतं, म्हणजे पोचलेला होता पुढपर्यंत. कदाचित त्याने सिम कार्ड तोडून फोडून दिलं असेल. त्याला काय फक्त त्याचं काम झालं, संपलं. कॉल लिस्टमध्ये जास्त नंबर नाहीत. असलेले सगळेच नंबर बंद येत होते. तो नंबर कुठून खरेदी करण्यात आला होता याची चौकशी केली तर तो मध्य प्रदेशचा होता. मरायला गेला होता आरोपी वाटतं तिकडे. काय यार, किती डोकं चालवतात हे आरोपी पण. मग तिकडच्या पोलिसांकडून नंबरची माहिती मागवली. त्या माणसाला पकडलं तर तो म्हणाला फोन चोरी झाला होता. कोणी नेला तो मलाच कळलं नाही. लोकपन्ना निष्काळजी खूप झालेत. चोरी झाली पण एक पण कंप्लेंट केली नव्हती की नंबर ब्लॉक करायची तसदी माणसाने घेतली नव्हती. कमाल आहे. त्याला या सगळ्याचा राग येत होता. करायचं काय या लोकांचं? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने परत एम्प्लॉईजची लिस्ट काढली. कोणी मिसिंग तर नाही ना याची खात्री केली, तर सगळे एम्प्लॉईज होते. ह्या प्लॅनमध्ये सगळेच इन्व्हॉल्व असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. एका माणसाला संपवायला पूर्ण तयारी, पण काम करायला नको. ज्याचा पगार घेतो ते काम करण्यासाठी एकजूट नाही, पण वाईट करायला सगळे एकजूट. ही आपली मानसिकता. थोडाफार फरकाने सगळीकडे तेच चालत होतं. तो स्वतःशीच काही ठरवून कामाला लागला. त्याने सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट ट्रीट करायला सुरुवात केलं. एकत्र जमा होणं, कामाव्यतिरिक्त बोलणं सगळं बंद केलं. कंपनीला सांगून प्रत्येक डिपार्टमेंटला त्याने छुपे कॅमेरे लावले, रेकॉर्डर लावले. सगळ्यांना काही माहीत नव्हतं. एम्प्लॉईजमध्ये नाराजी झपाट्याने पसरली. आता त्याला कुठे ना कुठे पुरावा भेटणार होता, कारण त्याला जो मूळ गुन्हेगार होता त्याला चाळवायचं होतं. मुख्यतः शिव हे सगळं विसरला होता. विशाल नेहाच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचा नेहमी, पण धमकीचा फोन आलेला त्याने सांगितलं नव्हतं तिला. शिवला काही आठवतं का एवढंच विचारायचा. शिवला जर आठवलं तर बराचसा कामाचा भार कमी होणार होता. मुख्य आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोचायला मदत झाली असती, पण ते शक्य नव्हतं, कारण शिवला काही आठवत नव्हतं. त्याच्या परीने सगळं शोधायचा प्रयत्न करत होता. एवढी सगळी फिल्डिंग लावल्यावर त्याला कुठे ना कुठे आरोपी फसलेला मिळणार होता. जास्त स्मार्टपणा पण कधीकधी आपल्याला घातक ठरू शकतो. त्यामुळे तो स्मार्ट वर्क करत होता, पण आरोपीला भनक न लागू देता. काही एम्प्लॉईजना त्याने शिवविषयी बोलताना ऐकलं होतं. पहिला एम्प्लॉई, भेंडी हा पण ना त्या शिवड्याच्या पावलावर पाऊल ठेवतो वाटतं. दुसरा, अरे जास्त दिवस टिकायचं नाही, कंपनीचा रेकॉर्ड आहे तसा, शेपूट घालून पळून जाईल बघ. पहिला, अरे पण तुला कळलं का शिवचं कोणी केलं काय? दुसरा, नाही रे, मला काही कळलं नाही, पण सम्या म्हणत होता सगळे बोलतात कोणीतरी त्याचा काटा काढायचा प्लॅन केला होता म्हणून. त्याला पण काय नक्की माहीत नाही. बाकी शिव तसा घाबरणारा नव्हता. त्याला धमकीचे फोन यायचे. एकदा येऊन सगळ्यांना नाही का विचारलेलं कोण फोन करतं म्हणून. माणूस म्हणून चांगला होता. पहिला म्हणाला, हो रे बाबा, तुला लय पुळका त्याचा. तुझा कोण नातेवाईक लागतो का? रेकॉर्डिंगमध्ये त्याला असं बोलताना ऐकायला येत होतं, पण ठोस पुरावा मिळावा असं कोणी बोलताना दिसत नव्हतं. आता जॉबला येऊन जवळजवळ 8 दिवस झाले होते. त्यालाही लवकरात लवकर शोधणं गरजेचं होतं. तो असाच विचार करत बसला होता की काहीतरी खिडकीतून आत येताना दिसलं.
त्याने प्रसंगवदन राखून मान पटकन बाजूला केली, नाहीतर एक दगड बिरबिरत त्याच्या दिशेने आला होता. त्याच्या डोक्यावरचाच वेध घेतला असता. तो हडबडलाच. हे नक्की काय होतं? पाठीमागच्या कपाटाच्या दरवाजात जाऊन फसला होता. क्षणभर त्यालाही भीती वाटली, पण लगेच सावरून त्याने जेव्हा बाहेर येऊन बघितलं, कोणी दिसलं नाही. त्याने सिक्युरिटी गार्डला बघायला सांगितलं, पण काही उपयोग झाला नाही. CCTV फुटेज चेक केले तर लांबून दगड खिडकीच्या दिशेने येताना दिसत होता, पण नेमका कोणी मारला हे दिसत नव्हते. समोरच्या बिल्डिंगमधून असावा म्हणून तो सरळ तिकडे गेला. त्याने आपली ID दाखवत CCTV फुटेज दाखवायला सांगितले. ह्या फुटेजमध्ये एक माणूस दिसत होता बाहेरच्या एरियात येताना. त्याने बॅगमधून काहीतरी सामान काढलं. तो काहीतरी करत होता. त्याची आता कॅमेऱ्याकडे पाठ येत होती. नक्की काय करतो हे दिसत नव्हतं, पण नंतर तो उभा राहून लक्षावर नेम धरताना दिसत होता. त्याने ते फुटेज मोबाईलमध्ये घेतले. त्याने मागच्या 1-2 दिवसाचे फुटेज पण चेक केलेत. तिथे 2 माणसं येताना दिसली. विचारलं तर ती त्या कंपनीची नव्हती. तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारलं तर तो मला नाही माहीत असं सांगत होता. 2 ठेवून दिली तसा सिक्युरिटी बोलून लागला. मला त्याने 500 रुपये दिले आत यायला. मी सोडलं, बाकी काही माहीत नाही. त्याने त्या कंपनीतल्या मॅनेजरला बऱ्यापैकी फायलावर घेतलं. सिक्युरिटी गार्डची पोलीस कंप्लेंट करायला सांगितली आणि CCTV फुटेज घेऊन तो कंपनीत आला. डोकं भणभणत होतं. काय माणसं आहेत! कोणी चांगलं केलं तर सपोर्ट करायचं सोडून मारण्याची प्लॅनिंग. देवा, कसा बनवलास रे तू माणसाला! हे सगळं करण्यामागे युनियनचा हात होता हे नक्की. कंपनीतला कोणीही यावेळी बाहेर पडलेला नव्हता. म्हणजे बाहेरच्या माणसाकरवी सगळं केलं जात होतं. त्याला आता खूपच राग येत होता. एकाला बाजूला करून दुसऱ्यालाही बाजूला करायला घेतलं होतं. दगडाच्या काळजाची माणसं. त्याने ते फुटेज PCमध्ये लोड करून व्यवस्थित बघितले. त्याला 2 माणसांपैकी एक साधारण ओळखीचा वाटत होता. कुठे बघितलं ह्याला? स्टाफ इन्फॉर्मेशन काढून बघू लागला तर कोणीच दिसले नव्हते. हेड स्टाफ इन्फॉर्मेशनमध्ये बघितलं तर त्याला एक चेहरा त्या चेहऱ्याशी मॅच होताना दिसत होता. माय गॉड! त्याच्या तोंडून निघालं, कारण त्याला विश्वास बसत नव्हता. ज्याला हे सगळे रिपोर्ट अपडेट करत होता तोच मॅनेजर गद्दार होता. त्याला वाईट वाटलं. ज्या कामासाठी कंपनी पैसे देत होती ते न करता कंपनीचंच नुकसान करत होता. मॅनेजर युनियनच्या बाजूने होता. विशालला तर त्याचा एन्काउंटर करायला मन करत होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांना मॅनेजरचे डिटेल्स पाठवून मॅनेजरवर नजर ठेवायला सांगितली. इत्थंभूत माहिती काढायला सांगितली. त्याने मनात विचार केला, आता ह्याला जिनं हराम नाही केलं तर नावाचा विशाल नाही. त्याने कंबर कसली आणि कामाला लागला. नेहा शिवच्या मोबाईलमध्ये फोटो बघत होती. त्याला कामाचा डाऊट येईल असा फोटो नाही ना. तेव्हा तिला शिवच्या मोबाईलमध्ये एक ट्रेनमधला ॲक्सिडेंटचा दिवसाचा फोटो दिसला. तिने तो स्वतःकडे सेंड करून घेतला. म्हणजे फोटो 2-3 जण दिसत होते. तिने कामावर गेल्यावर विशालला ह्याबाबत सांगितलं आणि फोटो सेंड केला. विशालला फोटो बघून कोण कोण होते त्या दिवशी शिवसोबत हे तरी त्याला कळलं होतं. त्याने चेहरे बघितले. आताच्या एम्प्लॉईजमध्ये एकही नव्हता त्यातला, पण ते सगळे शिवसोबत फोटो काढत होते. शिवच्या ओळखीचे होते. कदाचित या सर्वांना त्यांनी कंपनी सोडायला सांगितली असेल. ब्रांचमध्ये कुठल्या असते तर विशालला दिसल्याशिवाय राहिले नसते. त्याने मॅनेजरशी बोलायचं ठरवलं. तो त्याच्या कॅबिनमध्ये बोलायला गेला. हा भाग इथेच संपला. बघूया कथेत पुढे काय होतं ते. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.